ओके संदीप, हो चालूच करूया. एक 2-1 मिनटं थांबू बाळा. योगेश, हॅलो, हाय. संदीप, गुड आफ्टरनून बाळा. श्वेता नाही, साक्षी नाही, कुठे गेल्या? चला सुरू करू आपण आपलं आजचं लेक्चर. ओके, जसं मी सांगितलंय की आपली ही कशी बॅच आहे, ऑनलाईन बॅच आहे. तर मग ड्रीम्स अचीवर अकॅडमी थ्रू पोलीस भरतीची बॅच सुरू झालेली आहे. आणि मी सांगितलं होतं की 13 तारखेपर्यंत 13 एप्रिलपर्यंत डिस्काउंट आहे. म्हणजे ही 999ची बॅच कितीला? 799ला मिळणार आहे. ओके, अच्छा. आणि ही झाली आपली ऑनलाईन बॅच श्री अकॅडमी. ही काय आहे? आपली ऑफलाईन पोलीस भरतीची बॅच आहे. 1 तारखेपासून परत नवीन बॅच सुरू होते. त्यामुळे ज्यांना कोणाला लवकरात लवकर पोलीस भरतीसाठी घ्यायचं असेल ॲडमिशन, त्याने लवकरात लवकर ॲडमिशन आपल्या श्री अकॅडमीमध्ये घेऊन टाका. श्री अकॅडमी कुठे मिळणार? आपली छत्रपती संभाजीनगरला आहे. SB कॉलेजच्या जवळ निराला बाजार रोड या मार्गावर आपली श्री अकॅडमी. हे पोलीस भरतीसाठी नवीनच बॅच 1 तारखेपासून परत सुरू होत आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ॲडमिशन, त्यांनी लवकरात लवकर आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. ओके, चला संदीप, योगेश, ओके बेटा. हॅलो, हाय श्वेता, जय शिवराय बाळा, जय शिवराय. ओके, चला आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो बाळांनो? आपण भाषेची माहिती वगैरे घेतली होती. आणि व्याकरणाचा पहिला टप्पा आपण कोणता घेतला होता? वर्ण विचार सुरू केला होता. वर्णमाला हे आपला झालेला भाग होता, बरोबर आहे ना? येस येस, वर्णमाला आपलं काय झालं होतं? झालं होतं. वर्णमालामध्ये आपण वर्णमाला बघितली, कशी फॉर्म झाली आहे ती बघितली आहे, बरोबर आहे ना? आता आपण काय करतोय? आज आपण नेक्स्ट लेक्चर घेतोय आणि ते असणार आहे नामाबद्दल. कशाबद्दल? नामाबद्दल. म्हणजे आपण व्याकरणाचा अभ्यास करताना वर्ण विचार घेतो. 3 टप्प्यामध्ये आपला व्याकरणाचा अभ्यास होत असतो. पहिला बघितला होता आपण वर्ण विचार. काय बघितला होता? वर्ण म्हणजे वर्णमालाविषयी माहिती आणि अजून त्याबद्दलची थोडीफार माहिती असते, ते असतो वर्ण विचार. भाषेचा उगम, लिपीचा उगम जसा झाला आहे वर्णातून, त्याच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेतली होती वर्णमालेबद्दल, बरोबर आहे ना? आता व्याकरणाचा दुसरा भाग असतो, तो असतो शब्द विचार. काय असतं बाळांनो? शब्द विचार. तर या शब्द विचाराचा आज आपण एक भाग शिकणार आहोत. शब्द विचारामधला आज आपण व्याकरणाचा दुसरा भाग जो आहे शब्द विचार, त्यातला टॉपिक आपण जो नाम आहे, काय नाम, याच्याविषयी आपण थोडंफार आज लेक्चर घेणार आहोत. ओके, चला कोण कोण आहे? श्वेता, शब्द विचार. हो बाळा, वर्ण विचार झालं आपलं. आता आपण काय कंटिन्यू करतोय? शब्द विचार घेतोय. आणि शब्द विचारामध्ये आपण आज कोणता टॉपिक बघणार आहोत? तर आज आपण नाम हा टॉपिक बघणार आहोत. ओके, येस, चला करायची सुरुवात. ओके, आता इकडे लक्ष द्या. शब्द आपण बघितलं. शब्द मुळात वर्ण म्हणजे काय सांगितलं होतं आपण? की मुखातून निघालेले मूलध्वनी किंवा ध्वनी चिन्ह. मुखातून जे निघाले ध्वनी, त्या ध्वनीला काहीतरी असं पर्टिक्युलर चिन्ह आहे आणि त्यांना आपण काय म्हणतो? त्या ध्वनी चिन्हांना आपण म्हणतो वर्ण, बरोबर आहे ना? येस पवन, गुड आफ्टरनून बाळा. गजानन, हॅलो बेटा, गुड आफ्टरनून. ओके, है ना? आणि नंतर मग आपण बघितलं अक्षर. पूर्ण उच्चाराच्या अक्षर समूहाला आपण काय म्हणतो? अक्षर म्हणतो किंवा शब्द असं म्हणतो, बरोबर आहे ना? तर आज आपण काय करणार आहोत? शब्दांच्या जाती बघणार आहोत. काय बघणार आहोत? शब्दांच्या जाती. मुळात लक्ष द्या, आपण म्हणतो शब्दाच्या जाती 8 आहेत, बरोबर? नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, मग केवळ प्रयोगी किंवा उभयान्वयी, अव्ययीय, बरोबर आहे ना? ही जी अव्यय आहेत किंवा ही जे प्रकार आहेत, हे सगळे जे काही 8 आपण हे प्रकार बघणार आहोत, ते शब्दांचे प्रकार कशामुळे पडतात, बरोबर आहे ना? आपण तर म्हणतो चला व शब्दांच्या जाती आहेत, शब्दांच्या जाती आहेत, मग एक नाम आहे, एक सर्वनाम, एक विशेषण आहे, ते नंतरचे अव्ययी आहेत, बरोबर आहे ना? पण हे सगळं का बरं पडतात? या शब्दांना जातीच मुळात का पडतात? तर या पडतात बाळा त्यांच्या कार्यावरून. कशावरून?
कार्यावरून. लक्षात घ्या, आपल्याला फक्त प्रश्न विचारला शब्दांच्या जाती किती आहेत आपण पटकन सांगा, हा 8 आहेत. कोणत्या कोण आपण सरसकट आपण छान अशी नावही सांगू त्यांची, आहे की नाही. पण या शब्दांच्या जाती जशा आपण म्हणतोय की नाम आहे, सर्वनाम आहे, उभयान्वयी आहे, केवल प्रयोगी आहे, ह्याच्या काय आहेत 8 जाती, बरोबर ना. या 8 जाती कशावरून पडतात, तो जो शब्द आहे तो कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, त्याचं कार्य काय आहे, याच्यावरून शब्दांच्या जाती ठरत असतात. म्हणजे शब्दाच्या कार्यावरून त्याचं कार्य काय आहे, त्याला काय कार्य करायचं आहे, तो कोणतं कार्य दर्शवतोय वाक्यामध्ये, बरोबर आहे ना. यावरून त्या शब्दांच्या जाती पडतात. समजलं अक्षय, साक्षी, ओके समजलं का बाळा. शब्दांच्या जाती आपण म्हणतो, आपल्या शब्दांच्या जाती असं कोणी विचारलं की मी पटकन सांगणार की हां शब्दांच्या जाती तर 8 आहेत. पण या शब्दांच्या जाती कशावरून पडतात असं जर विचारलं तर काय सांगायचं, शब्दांच्या जाती ह्या शब्दांच्या कार्यावरून पडतात, बरोबर आहे ना. म्हणजे आताच बघा मी असं म्हणेन कमळ, बरोबर आहे ना. हे तुम्ही काय म्हणाल, अरे फुलाचं नाव आहे, म्हणजे हे नाम आहे. ते विशेष नाम सामान्य आपण पुढे बघू, पण हे काय आहे बाळांनो, नाम आहे, बरोबर आहे ना. आणि मी जर असे म्हणेन की सीता अभ्यास करत होती, काय करत होती, अभ्यास करत होती. यात काय दिसतं बाळांनो तुम्हाला, तिची क्रिया दिसते, बरोबर ना. ती काय क्रिया करते हे दिसतंय. किंवा मग हे मी असं म्हणेन उंची, आता या शब्दामध्ये एक विशेषण दिसते तुम्हाला की रामची उंची खूप आहे, बरोबर. मी असं म्हणेन की रामची उंची खूप आहे, म्हणजे उंची हा शब्द काय करतो बाळांनो, तुम्हाला एक त्या रामचं काय दाखवतो, विशेषण दाखवते, बरोबर ना. किंवा झाडाखाली खूप छान सावली आहे, मग झाडाखाली, हे असे काही शब्द आहेत. म्हणजे प्रत्येक शब्द जो वापरला आहे त्याचं कार्य काय आहे, या कार्यावरून शब्दाच्या जाती पडलेल्या आहेत. समजलं. यस गजानन, गुड आफ्टरनून बाळा. विनय, यस गुड आफ्टरनून. समजलं, शब्दांच्या जाती शब्दांच्या कार्यावरून पडतात. ओके चला आता आपण बघूया. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दांच्या एकूण किती जाती बाळांनो, 8 जाती आहेत. येस साक्षी. पहिली बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे विकारी अविकारी मी तुम्हाला नंतर सांगते, सध्या इकडेच लक्ष द्या. शब्दांच्या किती जाती बाळांनो, 8. किती आहेत, 8. पहिले बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. पुढे काय, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अशी एकूण किती शब्दांच्या 8 जाती आहेत. शब्दांच्या किती जाती सांगितल्या बाळांनो, 8 जाती सांगितल्या, बरोबर आहे ना. कशावरून पडतात, तर शब्दांच्या कार्यावरून पडतात. तो शब्द काय कार्य करतो यावरून त्या शब्दांच्या जाती पडतात, बरोबर आहे ना. तसं सांगितलं. पहिलं नाम. नाम म्हणजे काय, एखाद्या वस्तूला, मग ते कल्पनेतली असो, वास्तवातली असो, मानत असणारं असो किंवा अमान्य करणारे असो, पण त्या गोष्टीला काहीतरी नाव दिलेलं आहे. जसं आपण एखादा बाळ जन्माला आलं, बरोबर आहे ना, आपण काय करतो, पहिल्यांदा त्याचं नाव ठेवतो. एखादा मांजर जरी रोज दिसला आपल्याला, आपण त्याला काय म्हणतो, अगं मने ये ग मने, आहे की नाही. किंवा कुत्रा असेल त्याला काही नाव ठेवतो, मोती बिती. जरी आपल्या परिचयाचा असो नसो, आपल्या आसपास असो नसो, पण त्या पटकन आपल्याकडून एखादं त्याचं नाव जातं. का बरं, आवश्यक असतं त्याला एखाद्या वस्तूचं अस्तित्व दाखवण्यासाठी. काय असतं, अस्तित्व. मग ते भले कल्पनेतला असो किंवा प्रत्यक्षातला असो, हे दाखवण्याचं काम कोण करतं बाळांनो, नाम, बरोबर आहे ना. तसंच सर्वनाम नामाऐवजी वापरतात. विशेषण, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दलचं काय त्याचे गुण आहेत, विशेषण आहेत, विशेष आहे ती गोष्ट, हे दाखवण्याचं काम करतात. क्रियापद पण तेच बाळा, काय क्रिया करते. आणि हे अव्यय वगैरे हे सगळं तुम्हाला पुढे शिकवणारच आहे मी. आता इकडे लक्ष द्या. विकारी. विकारी असे शब्द असतात बाळा जे 3 गोष्टीवरून बदलतात. किती, 3 गोष्टीवरून बदलतात. सगळ्यात पहिले असतं लिंग. पहिले काय, लिंग. दुसरं वचन आणि तिसरं म्हणजे विभक्ती प्रत्यय. या 3 गोष्टीचा ज्यांच्यावर परिणाम होतो, या 3 गोष्टींचा लिंग, वचन आणि प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय यांच्या बदलण्यावरून जर यांच्या
शब्दामध्ये बदल होत असेल, त्या शब्दामध्ये जर बदल होत असेल तर तो शब्द काय म्हणायचा? विकारी शब्द असं म्हणायचं. काय म्हणायचं? विकारी शब्द म्हणायचा. आता शब्दात मूळ शब्दाला आपण काय म्हणतो बाळा? मूळ शब्दाला आपण काय म्हणतो? चला पटपट सांगा, याच्यावरती प्रश्न झालेला होता. मूळ शब्दाला काय म्हणतात? चला सांगा पटपट. गजानन, काय म्हणतात? मूळ शब्दाला काय म्हणतात? चला श्वेता, SDM नाही आज कार्तिक, काय म्हणतात बाळांनो? मूळ शब्द असेल त्याला आपण काय म्हणतो? प्रकृती. आणि त्या शब्दामध्ये ज्यावेळेस आपण बदल करतो, त्या शब्दामध्ये आपण ज्यावेळेस बदल करतो त्यावेळेस बदल झाल्यावर त्याला काय म्हणतात बाळांनो? विकृती म्हणतात. काय म्हणतात? विकृती. काय म्हटलं जातं? विकृती म्हटलं जातं. बरोबर आहे ना? अक्षर नाही बाळा. म्हणजे बघा, मूळ शब्द असेल किंवा मूळ असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? प्रकृती. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये बदल होतो त्यावेळेस ते बदल झाल्यानंतर त्याला काय म्हणायचं असतं बाळांनो? विकृती असं म्हणायचं असतं. मग शब्दामध्ये एखादा शब्द आहे तर त्या शब्दाला लिंग, वचन किंवा विभक्तीचा प्रत्यय लागल्यावर किंवा लिंग बदलल्यावर किंवा वचन बदलल्यावर, लिंग म्हणजे कोणतं? पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग यांच्यापैकी एखादी अदलाबदल केली, बरोबर? म्हणजे पुल्लिंग असेल त्याला स्त्रीलिंग केलं तर त्याचं बदलतो का भाव किंवा त्याचा गुण बदलतो का किंवा त्याचा अर्थ बदलतो का? है ना? लिंग एक वचन असताना असं आहे, फळ आहे, अनेक वचन केल्यावर फळे झालं आहे की नाही? म्हणजे ते एक वचन किंवा अनेक वचन केल्यावर ते बदलतं का? विभक्तीचे प्रत्यय लागल्यावर त्यांच्यामध्ये बदल होतो का? जर या तीन गोष्टींमुळे जर शब्दामध्ये बदल होत असेल, जर त्यामध्ये बदल होत असेल तर तो असतो विकारी. तर त्याला काय म्हणायचं बाळांनो? विकारी असं म्हटलं जातं. समजतंय का? की फास्ट होतंय? पटपट सांगा बरं मला. शाहिद, येस बेटा, समजतं का? एकदा सांगा मला. बघा, विकारी म्हणजे असा शब्द की ज्याला लिंग, वचन, प्रत्यय, विभक्ती प्रत्यय हे लागल्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होतो किंवा ते बदलले जातात, त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं? विकारी असं म्हणायचं. काय म्हणायचं बाळांनो? विकारी. आणि अविकारी म्हणजे असे, अविकारी कशाला म्हणायचं? की ज्यांना लिंग, वचन आणि विभक्ती प्रत्यय हे लागल्यामुळे त्यांच्यामध्ये काही बदलच होत नाही, त्याला काय म्हणायचं असतं? अविकारी म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं मग? अविकारी असं म्हणायचं असतं. म्हणजे बघा, उंची, उंची हा शब्द बघा अविकारीमध्ये, रामची उंची 5 मीटर आहे किंवा 5.4 आहे, तसं म्हणणार मी सीताची उंची 5.2 आहे. उंची हा शब्द बघा मुलामध्ये पण मी तोच वापरलाय आणि मुलीमध्ये पण तोच वापरलाय. म्हणजे रामला पण उंची हा तोच लागलाय. सीता हे म्हणताना सुद्धा सीतेला सुद्धा काय बाळांनो? उंचीच लागलाय. की सीता म्हणताना उंचीला काही वेगळं म्हणावं लागलं का मला? नाही. आता हे जर मी असं म्हणेन, राम हुशार आहे, हुशार, रामला काय येणार बाळांनो? राम हुशार आहे. आणि हे जर सीताचं म्हटलं तर सीता पण हुशारच आहे. म्हणजे हे बदलले का बाळांनो शब्द? लिंग बदलल्यामुळे बदललं का? नाही. किंवा वचन बदलल्यामुळे बदलणार आहेत का? नाही. विभक्तीचे प्रत्यय लागल्यावर बदलणार आहेत का? नाही. मग हे शब्द कोणते झाले? तर अविकारी झाले. काय झाले? अविकारी. मग या शब्दांच्या 8 जाती ज्या आहेत, शब्दांच्या 8 जाती ज्या आहेत ना, या 8 जातीमध्ये इकडे बघा, हे जे 4 आहेत हे काय आहेत बाळांनो? विकारी आहेत. विकारी कोण कोण आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आणि क्रियापद. हे 4 कसे आहेत बाळांनो? विकारी आहेत. कसे आहेत? विकारी. म्हणजे हे चौघ कशावरून बदलतात? ते लिंग, वचन आणि प्रत्ययानुसार बदलतात. ओके. आणि पुढचे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे मात्र बदलत नाही. त्यामुळे हे कसे जातात बाळांनो? हे अविकारी बनतात. ओके, समजतंय? साक्षी, श्वेता, शाहिद, समजते बाळा? संदीप, एवढा पॉइंट समजला का? चला पटपट सांगा मला. कार्तिक, गजानन, समजलं ना? विकारी कोणते, अविकारी कोणते, शब्दांच्या जाती कशावरून पडतात? ज्यावेळेस असा प्रश्न असेल तर काय याचं उत्तर असणार आहे? शब्दांच्या जाती या शब्दाच्या कार्यावरून पडत असतात. समजलं? आणि शब्दांच्या एकूण किती जाती म्हटलं तर त्या 8 जाती आहेत. त्यातल्या 4 विकारी आहेत आणि ह्या 4 ज्या आहेत त्या अविकारी आहेत. समजलं का लक्ष्मण? येस बाळा, समजलं? येस येस. चला पुढे बघू आपण.
आपण मी सांगितल्याप्रमाणे की आपण सगळ्यात पहिले आज काय बघणार आहोत बाळांनो, नाम बघणार आहोत. काय बघणार आहोत? नाम. नाम म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला तर नाम म्हणजे आपण एखाद्या वस्तूला किंवा गोष्टीला, मग ती सजीव असो निर्जीव असो, ती प्रत्यक्ष असो किंवा कल्पनेमधली असो, आपल्याला ती दिसत असो किंवा न दिसणारी असो, आपण तिला काय एक नाव ठेवतो. बरोबर आहे ना. म्हणजे आता तुमच्या समोर हा फळा दिसणार आहे त्यामुळे तो तुम्हाला प्रत्यक्षात दिसतोय. बरोबर आहे ना. हे जर मी तुम्हाला तुमचं मन तुम्हाला दिसतं का बाळांनो? नाही दिसत. बरोबर ना. ते आपण कल्पना करतो आहे की नाही. हां, म्हणजे कल्पना जरी केली तरी त्या कल्पनेला आपण काहीतरी मनाचं नाव दिलेलं आहे, हो की नाही. हां, म्हणजे नाम म्हणजे काय? नाम म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, नाम म्हणजे काय, एखाद्या वस्तूला किंवा गोष्टीला, मग ती प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो, कल्पनेतली असो किंवा आभासी असो भास्य असो, काही असो, तिला काय म्हणायचं असतं? नाव देणं. याला काय म्हणायचं असतं? नाम असं म्हणायचं असतं. ओके, समजलं. चला आपण व्याख्येनुसार बघूया. सृष्टीतील कोणत्याही प्रत्यक्ष किंवा कल्पित घटक, कल्पित म्हणजे आपण ज्यांची कल्पना करतो अशी, ओके, किंवा गुण असे घटक व त्या घटकास वापरता येणारा विकारी शब्द याला नाम असे म्हणतात. त्याने काय सांगितले की सृष्टीतली कोणतीही वस्तू असो, ती प्रत्यक्ष असो किंवा कल्पनेतली असो, बरोबर आहे ना, त्या घटकाला, त्या वस्तूला आपण काय करतो, ज्यावेळेस एखादं नाव देतो त्या नावाला काय म्हणायचं असतं बाळांनो? नाम असं म्हटलं जातं. आणि नाम हा कसा शब्द आहे बाळांनो? विकारी शब्द आहे. कसा शब्द आहे बाळांनो? विकारी शब्द आहे. विकारी म्हणजे आता सांगितलं लिंग वचन आणि प्रत्ययानुसार तो बदलतो. ओके, बघा, विकारी शब्द असा शब्द जो लिंग वचन आणि विभक्तीने बदलतो. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं? नाम येतात, सर्वनाम येतात, विशेषण येतात आणि क्रियापद. हे असे 4 जण कशामध्ये येतात बाळांनो? विकारी शब्दामध्ये येतात. समजते का? येस, समजलं. नाम म्हणजे काय की सृष्टीतली कोणतीही वस्तू असो, मग ती प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो कल्पनेतली असो, त्या वस्तूला आपण एक नाव देतो. बरोबर आहे ना. त्याला काय म्हणायचं असतं? नाम असं म्हणायचं असतं. नाम कसा शब्द आहे बाळांनो? नाम हा विकारी शब्द आहे. चला, राहिलं लक्षात? येस गजानन. ओके, चला पुढचं बघा. नामाचे वर्गीकरण. त्यांनी काय सांगितलंय? नामाचे वर्गीकरण. चला, नामाचं वर्गीकरण काय काय होतं, कसं होतं ते बघा. पहिलं बघा, धर्मीवाचक. पहिलं काय? धर्मीवाचक. आणि दुसरं भाववाचक. नामाचं वर्गीकरण म्हटलं की नामाचं वर्गीकरण 2 टप्प्यामध्ये, 2 भागामध्ये. पहिलं आहे धर्मीवाचक, पहिलं आहे धर्मीवाचक आणि दुसरं आहे भाववाचक. ओके, त्याला धर्मवाचकही म्हणतात. आता इकडे लक्ष द्या. धर्मीवाचक मध्ये पहिलं कोण आहे की सामान्य नाम आणि विशेष नाम. हे कशामध्ये येतात बाळांनो? धर्मीवाचक मध्ये येतात. कशामध्ये येतात बाळांनो? धर्मीवाचक मध्ये येतात. आणि नंतरचं आहे भाववाचक नाम. ओके, चला पुढे बघा. मराठीमध्ये नामाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. मराठीमध्ये नामाचे प्रमुख किती प्रकार आहेत असं म्हटलं तर काय सांगायचं? 3 प्रकार आहेत. किती आहेत बाळांनो? 3 प्रकार आहेत. बघा, पहिलं कोणतं? सामान्य नाम, दुसरं विशेष नाम आणि तिसरं भाववाचक नाम. समजलं? नामाचे एकूण 3 प्रमुख प्रकार आहेत. किती आहेत? 3 एकूण प्रमुख प्रकार आहेत. पहिला कोणता? सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम. समजलं का? समजते का? चला पटपट सांगा, येस और नो. ओके, नामाचे प्रमुख 3 प्रकार सांगितले. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ओके, येस. चला, त्यातला आज आपण पहिला बघतोय. ओके, पहिला बघायचा आपण सामान्य नाम. पहिलं काय बघायचं? सामान्य नाम. ओके, चला बघा, त्याची व्याख्या काय? ज्या नामातून एकाच जातीचा म्हणजे धर्मीचा किंवा वर्गाचा बोध होतो. आता सामान्य नाम म्हणजे काय? सामान्य नाम हे कोणाला देतात की एकाच जातीचं असलं, एकाच जातीचा जो समूह असतो किंवा एकच जात आहे किंवा त्याला म्हणतो आपण एकाच वर्गाला काय देतो? नाव देतो. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं असतं? सामान्य नाम असं म्हणायचं असतं. उदाहरणार्थ बघा, प्राणी, नदी, मनुष्य, झाडे. काय काय सांगितलं त्यांनी? प्राणी. आता आपण प्राणी ज्यावेळेस असं म्हणतो, प्राणी म्हटलं की एकच प्राणी आहे का बरं? मला सांगा तुम्ही. नाही ना, प्राण्यामध्ये भरपूर सारे प्राणी आहेत. बरोबर आहे ना. मग प्राणी हा काय आहे बाळांनो? एक जात आहे. प्राणी ही काय आहे?
एक जात आहे किंवा वर्ग आहे किंवा तो वर्ग समूह आहे, बरोबर आहे ना. हा काय आहे, वर्ग समूह आहे. प्राणी, मग प्राण्यामध्ये भरपूर प्राणी येतात. हत्ती येतो, घोडा, गाय, अजून काय बरं, सिंह, असे बरेचसे असे काही काही प्रकार येतात, बरोबर आहे ना. म्हणजेच काय, प्राणी हे काय आहे बाळांनो, हा एक जात आहे किंवा एक वर्ग आहे किंवा हा वर्ग समूह आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेस एखाद्या जातीला किंवा एखाद्या वर्गाला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं असतं, त्याचं ते सामान्य नाम होतं. त्याचं काय होतं बाळांनो, सामान्य नाम होतं, बरोबर ना. आता इकडे बघा, मनुष्य आपण म्हणतो किंवा मुलं म्हणेन मी, मुलं, बरं ना. मग हे मुलांमध्ये कितीतरी मुलं येणार, मुली येणार आहे की नाही. मग मुलं काय झाली बाळांनो, ही एक जात झाली किंवा वर्ग झाला, बरोबर आहे ना. फुलं आपण म्हणू एखाद्या वेळेस, फुलं, मग फुलं काय होणार आहे बाळांनो, फुलं काय होणार आहे, जात होणार. पुस्तक, पुस्तक काय असेल बाळांनो, पुस्तक, पुस्तक काय असणार आहे, चला सांगा मला, पुस्तक काय असणार आहे, सामान्य नाम असणार आहे. काय असणार आहे, सामान्य नाम. आणि त्याच्यामध्ये मग मराठीचं पुस्तक, इंग्लिशचं पुस्तक, इतिहासचं पुस्तक, सामान्य ज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे सगळे काय होणार बाळांनो, मग हे विशेष नामं होणार. पण ह्या सगळ्या पुस्तकांचं नावं जी आहेत ही कोणाशी रिलेटेड होतात, ह्या पुस्तकांशी. मग पुस्तक हा काय झाला बाळांनो, पुस्तक हा काय झाला, एक जात झाली, वर्ग झाला, समूह झाला. म्हणजे एकाच जातीचे, लक्षात घ्या, काय, एकाच जातीचे किंवा एकाच वर्गाचे किंवा एकाच धर्मीचे ज्यावेळेस आपण एकत्र त्यांना नाव देतो त्यांना काय म्हणायचं असतं, त्यावेळेस ते काय होतात, सामान्य नाम होतात. काय होतात, सामान्य नाम होतात. चला समजलं का. चला, ही नावे रूढी परंपरेने किंवा व्यवहाराने पडतात. आता हे सामान्य नाम हे जे आहेत हे कसे पडतात बाळांनो, की रूढीने पडतात, परंपरेने पडतात. म्हणजे बघा, आपल्याकडे ज्यावेळेस समजा मुलगा झाला, बाळाचा जन्म झाला, आपण काय म्हणणार आहोत, अरे मुलगा झाला किंवा मुलगी झाली, बरोबर आहे. मुलगा झाला किंवा मुलगी झाली असंच म्हणणार ना. आयदर तिथे मुलगा होणार किंवा मुलगी होणार. मग हे मुलगा आणि मुलगी ही नावं कशी पडली बाळांनो, रूढी परंपरेने पडली. काय पडली, रूढी परंपरेने पडली. म्हणजे मुलगा किंवा मुलगी, मुलगा किंवा मुलगी, मग हे काय झालं बाळांनो, सामान्य नाम झालं, बरोबर. पण मुलाचं नाव मग सूरज किंवा रुद्र, आणि मुलीचे इथे येणार आरोही किंवा मग आपण काय देऊ, प्रिया, बरोबर आहे ना. मग हे झाले विशेषण, नाही का, विशेष नाम. पण मुलगा आणि मुलगी हे ज्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस ते काय होणार बाळांनो, हे सामान्य नाम होणार. आणि सामान्य नामं कशी येतात, तर ती रूढी परंपरेने किंवा व्यवहाराने ते आपसूक आपल्यामध्ये येतात, बरोबर आहे ना. चला पुढचं बघा, सामान्य नामाचे अनेक वचन होतात. सामान्य नामाचं काय होतं बाळांनो, अनेक वचन होतात. समजलं, हे लक्षात ठेवा. सामान्य नामाचं काय होतं, अनेक वचन होतं. सामान्य नामाचे प्रकार, आता लक्षात घ्या, सामान्य नामामध्ये सुद्धा प्रकार आहेत. पहिला बघा, पदार्थवाचक. पहिलं काय आहे, पदार्थवाचक. त्याच्यामध्ये बघा, जी संकेत मोजता येत नाही. सामान्य नाम मधला पहिला प्रकार आपण काय बघतोय, इकडे बघा, सामान्य नाम. त्याच्यामध्ये पहिला आहे पदार्थवाचक. काय, पदार्थवाचक. आणि हे काय सांगतात की हे संख्येतच मोजता येत नाही. काय होत नाही बाळांनो, हे संख्येत मोजता येत नाही. हे लक्षात घ्या, मोजता नाही येत किंवा येत नाही. सामान्य नामामध्ये दोन प्रकार होतात किंवा त्यांचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे पदार्थवाचक. काय आहे बाळांनो, पदार्थवाचक. मग आता पदार्थवाचक म्हणजे असे की ज्यांना संख्येमध्ये मोजता येत नाही, त्यांना काय होतं बाळांनो, संख्येत मोजता येत नाही. म्हणजे एकदा लक्ष द्या, पाणी, गहू, अजून काय आपलं इतर जे काही डाळी बिळी, हे काय केस सुद्धा आपण काय म्हणू, संख्येत मोजता येतील का, हा माझ्या डोक्यावर एवढे केस आहेत असं पण म्हणू का, नाही. म्हणजे ते काय होणार, पदार्थवाचक होणार. डोंगर आहे, डोंगरामध्ये किती दगड आहेत मी असं विचारू, तुम्हाला सांगता येईल का, नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जे अनकाउंटेबल आहेत, ज्यांना आपण मोजू शकत नाही, त्यांना काय म्हणायचं, हे पदार्थवाचक. आणि मग अशी जी असतात ती मोजण्यासाठी काय वापरले जातं बाळांनो, परिमाणात मोजले जातात. कसे मोजले जातात, परिमाणात ते मोजले जातात. त्यांना काय म्हणायचं असतं, मग पदार्थवाचक असं म्हणायचं. काय म्हणायचं, पदार्थवाचक असं म्हणायचं. ओके.
म्हणजे हे कसं असतं बाळांनो, संख्येत मोजता येत नाहीत. कसे संख्येत मोजता. आपण दुकानावर जर गेला त्यांना म्हणणार आहोत का मला 1000 गव्हाचे दाणे द्या असं म्हणणार आहोत आपण? नाही. आपण काय म्हणणार, आम्हाला 1 किलो द्या, किंवा दूध आणायला तो अर्धा लिटर द्या, 1 लिटर द्या, 2 लिटर द्या. बरोबर आहे ना. कपडा आणायचं झालं तर बाबा 1.25 मीटर कपडा द्या. आमचं गाव किती किलोमीटर आहे, 360 किलोमीटर आहे, किलोमीटर आहे असं म्हणणार आपण, हो की नाही. म्हणजे या संख्या असतात. पदार्थवाचक मध्ये काय असतं बाळांनो, की ते संख्येत मोजता येत नाही, संख्येत मोजता येत नाही. मग त्यांच्यासाठी त्यांना काय वापरावं लागतं बाळांनो, परिमाणे वापरावे लागतात. ते कसे असतात मग, हे किलो, लिटर, मीटर, हे की नाही, ह्या सगळ्या परिमाणांमध्ये ते मोजले जातात. अशांना काय म्हटलं जातं, पदार्थवाचक असं म्हटलं जातं. चला सामान्य नामाचा आता दुसरा प्रकार बघू. त्याचा आहे दुसरा प्रकार समूहवाचक. काय, समूहवाचक. आता याच्यामध्ये बघा, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या समूहाला, समान गुणधर्म आहे, काय म्हणतात ते, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या समूहाला काय म्हटलं जातं, समूहवाचक सामान्य नाम किंवा समूहवाचक नाम असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं की समान गुणधर्म आहेत, काय समान गुणधर्म आहेत आणि त्यांचा जो एक समूह असतो त्याला काय म्हणायचं, समूहवाचक असं म्हणायचं. ओके. आता बघा इकडे मी असं म्हटलं कळप, कळप, अजून गठ्ठा, अजून मोळी, ढीग, ही काय बाळांनो, समूहवाचक आहेत. काय आहेत, समूहवाचक आहेत. आता मी गुरांचा किंवा गाई म्हशींचा कळप आहे ना, मग याच्यामध्ये गाई म्हशी आहेत पण त्यांचा समूह म्हणजे प्राण्यांचा समूह तो काय झाला, कळप. समान घटक असणारे, समान गुणधर्म असणारे घटक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं असतं, समूहवाचक असं म्हणायचं असतं. गठ्ठा, कागदाचा गठ्ठा, पेपरचा गठ्ठा, बरोबर आहे ना. मोळी, लाकडांची मोळी, मग त्या मोळीमध्ये कोण असणार आहे, लाकडं तर असणार आहे. मग आंब्याची लाकडं आहेत का जांभळाची लाकडं आहेत, पण ती लाकडाची काय बाळांनो, मोळी आहे, बरोबर आहे ना. मग त्यांना काय म्हणायचं, हे समूहवाचक असं म्हणायचं त्यांना. ढीग, ढिगामध्ये पण कसला ढगी, ढीग टाकला तुम्ही, आहे की ना, मातीचा आहे, कसला आहे, कसला आहे, हो की नाही. म्हणजे इकडे लक्ष द्या, सामान्य नाम म्हणजे असे, सामान्य नाम कोणाला दिले जातात बाळांनो, ज्यावेळेस एकाच जातीचा किंवा एकाच वर्गाचा गुणधर्म तिथे दाखवायचा असतो, एका जातीचा किंवा एका वर्गाचा, वर्ग समूहाचा गुणधर्म ज्यावेळेस दाखवायचा असतो त्यावेळेस आपण काय वापरतो, सामान्य नाम वापरतो. उदाहरणार्थ प्राणी, मनुष्य, फळं, फुलं यांना वापरायचं झालं तर आपण काय म्हणणार आहोत, सामान्य नाम म्हणणार आहोत. सामान्य नाम कसे असतात बाळांनो, सामान्य नाम हे अनेक वचने असतात. त्यांची नावं कशी येतात बाळांनो, त्यांची नावं ही रूढी परंपरेने आलेली असतात. ओके. आणि नंतर काय सांगितलं होतं मी, सामान्य नामांचे काय होतात, प्रकार पडले आहेत 2, बरोबर आहे ना. पहिला आहे पदार्थवाचक की जे संख्येमध्ये मोजता येत नाही, ते मोजण्यासाठी परिमाणं वापरावी लागतात, त्यांना म्हणायचं पदार्थवाचक. आणि दुसरं समूहवाचक, समान गुणधर्म असणारे घटक ज्यावेळेस एकत्र येतात, म्हणजे कळप सांगितला मी तुम्हाला, पेपरचा गठ्ठा, लाकडांची मोळी आहे की ना, मग हे कशामध्ये येणार आहेत, समूहवाचक मध्ये येणार आहेत. समजलं का साक्षी, श्वेता, समजतं का बाळांनो. ओके. लक्ष्मण समजतंय, शाहिद बाळा. ओके. सामान्य नाम समजलं का. मग ज्यावेळेस एकाच जातीचा बोध करायचा असतो, ज्यावेळेस एकाच जातीचा बोध करायचा असतो किंवा एका वर्गसमूहाचा, वर्गाचा ज्यावेळेस बोध असतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं बाळांनो, सामान्य नाम म्हटलं जातं. ओके. येस बेटा. ओके. आता नामाचा दुसरा प्रकार बघायचा. नामाचा दुसरा प्रकार तो कोणता आहे बाळांनो, विशेष नाम. कोणता, विशेष नाम. नामाचा दुसरा प्रकार आपण काय म्हणू आता, विशेष नाम बघूया. एकाच जातीतील, बघा पहिला पॉइंट काय सांगतो आपल्याला, एकाच जातीतील विशिष्ट घटकास प्रामुख्याने दिलेल्या नावास. आपण एकाच जातीचं म्हटलं की काय वापरणार आहोत, सामान्य नाम. इकडे लक्ष द्या, एकाच जातीतील किंवा आपण काय म्हणू वर्गातील, हो की नाही, त्यावेळेस काय येतं, हे सामान्य नाम येतं, बरोबर आहे ना. ज्यावेळेस एकाच जातीचा बोध करायचा असतो किंवा एका वर्गसमूहाचा, वर्गाचा ज्यावेळेस बोध करायचा असेल त्यावेळेस काय वापरलं जातं बाळांनो, सामान्य नाम वापरलं जातं. आणि त्यांनी काय म्हणतात, एकाच जातीतील
विशिष्ट घटकास, एकाच जातीतील विशिष्ट घटकाचा ज्यावेळेस आपल्याला बोध करायचा असेल तर त्यावेळेस तिथे काय वापरलं जातं, त्याचं विशेष नाम वापरलं जातं. तिथे काय वापरलं जातं बाळांनो, विशेष नाम. म्हणजे इथे बघा, आता इथे मी म्हणेल मुलं. मुलं हे काय बाळांनो, सामान्य नाम आहे. काय आहे, सामान्य नाम आहे. आणि मुलांमध्ये मी म्हणेन रवी, राजू, अजून रुद्र आदी. मग हे काय झालं बाळांनो, ह्या एकाच जातीतील विविध घटक आणि मी त्यांना हे काय दिलेत, नावं दिलेली आहेत. बरोबर, म्हणजे मुलं काय आहेत बाळांनो, मुलं ही एक जात आहे. बरोबर आहे ना, एक जात आहे म्हणजे ते सामान्य नाम आहे. आणि ज्यावेळेस त्यातील विशिष्ट घटकांना नाव दिलं जातं, विशिष्ट घटकांना ज्यावेळेस नाव दिलं जातं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, विशेष नाम असं म्हटलं जातं. बरोबर आहे ना. फळं म्हटलं आपण, फळ म्हटलं की फळ कशामध्ये येणार बाळांनो, सामान्य नाम मध्ये येणार. कशामध्ये येणार, सामान्य नाम. आणि मी ज्यावेळेस त्या जातीतील विशिष्ट घटकाला म्हणेन आंबा, फळ तर आहे पण फळामधला विशिष्ट आंबा ज्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस ते काय होणार आहे बाळांनो, ते होणार विशेष नाम. समजते का बाळांनो, समजते का. पर्वत म्हणेन मी, पर्वत काय होतं बाळांनो, सामान्य नाम. आणि मी ज्यावेळेस असं म्हणेल कांचनगंगा पर्वत किंवा कैलास पर्वत, मग हे काय होणार बाळांनो, समान जातीतील विशिष्ट घटक, समान जातीतील विशिष्ट घटक. मग हे विशिष्ट घटक म्हटलं की हे काय होणार, विशेष नाम. काय होणार, विशेष नाम होणार. मग हे दोघं काय होणार बाळांनो, विशेष नाम होणार. समजते का. एकाच जातीचं असेल आणि त्या एकाच जातीतील ज्यावेळेस विशिष्ट घटकाचं संबोधन करायचं असेल, त्यांना बोलवायचं असेल किंवा त्यांना नाव द्यायचं असेल तर त्यांना आपण काय देणार आहोत, विशेष नाम असं देणार आहोत. समजलं. चला, विशेष नाम हे एकवचनी असतं. विशेष नाम हे काय असतं बाळांनो, एकवचनी असतं. मुले हे काय आहे, सामान्य नाम आहे म्हणजे ते कसं आहे, अनेक वचनात आहे. कसं आहे, अनेक वचनात. आणि मी मुलांमध्ये कोण म्हणणार आहे, आदी. हा काय होणार आहे बाळांनो, एक वचन होणार आहे. समजतंय. म्हणजे बघा, विशेष नाम कसं असतं बाळांनो, एकवचनी असतं. कसं असतं, एकवचनी असतं. समजलं. मुलं म्हटलं की सामान्य नाम आणि ते काय असणार आहे, अनेक वचनात. मुलं म्हटलं की कोणतं वचन येतं लक्षात, ही मुले. मुले म्हटलं की ते सामान्य नाम आणि अनेक वचनात असणार आहे. आणि विशेष नाम ज्यावेळेस मी म्हणेन तर ते कसं असणार आहे, एकवचनी असतं. ओके. उदाहरणार्थ सूरज, चिक्कू, गंगा हे उदाहरणं आहेत काही. ओके. चला, थर्ड बघू आपण, भाववाचक नाम. तिसरा कोणता बघणार, नामाचा प्रकार आपण भाववाचक नाम बघणार आहोत. बघा, कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नावाला काय म्हटलं जातं, भाववाचक नाम असं म्हटलं जातं. म्हणजे आपण कल्पनाने मानतो, कल्पना असते आपली आणि कल्पनेतून आपण त्यांच्या गुणाला, कृतीला किंवा अवस्थेला जी नावं दिलेली आहेत, कोणाकोणाला, त्यांच्यामध्ये त्यांचे गुण, अवस्था आणि कृती. कल्पना असते. गरिबी दिसते का रे बाळांनो, नाही दिसत. किंवा प्रेमळ आहे, बाबा अमुक ही व्यक्ती खूप प्रेमळ आहे, मग ते प्रेमळ दिसतं का आपल्याला, नाही. पण आपण त्या गुणाला काय केलं बाळांनो, नाव दिलेलं आहे. आता मी जसं म्हणेल की कीर्ती फार अभ्यासू मुलगी आहे, काय म्हणणार आहे, अभ्यासू मुलगी. मग ते दिसणार आहे का मला अभ्यासू असं काय वेगळं असं दिसतं का, जसं आपल्याला झाड वेगळं दिसतं किंवा फळा वेगळा दिसतोय, हे की ना, आपण एकामेकांना जसं दिसतोय तसं ते गरिबी किंवा अभ्यासू ह्या गोष्टी दिसतात का बाळांनो, नाही दिसत ना. पाणी खूपच गरम आहे, गरम हे दिसतं का, नाही. ते आपल्या स्पर्शाने जाणवतं. बरोबर आहे ना, स्पर्शाने जाणवतंय. म्हणजे इकडे लक्ष द्या, काय काय असतं बरं ह्याच्यामध्ये, भाववाचक नावामध्ये गुण, अवस्था, कृती यांचं काय असतं, ह्या कल्पनेने मानलेल्या गोष्टी असतात, त्यांना आपण नाव देतो, ते भाववाचक नाम. आणि यातून काय होतं बरं, भाव किंवा गुण प्रकट होतो. ह्यांच्यातून काय प्रकट होतो आपल्याला, त्यांच्यातला भाव किंवा गुण असं काय होतं, प्रकट होतो. त्यावेळेस ते कोणतं होतं, भाववाचक नाम असं होतं. एखाद्या शब्दातून काय प्रकट होतं बाळांनो, त्या वस्तूतला काय होतं, भाव प्रकट होतो किंवा गुण प्रकट होतो. त्यावेळेस त्याला काय नाव दिलं जातं, भाववाचक नाव असं दिलं जातं. बघा, त्याला रेखाटता येत नाही, मी आत्ता सांगितलं. गरिबी
समजू शकते, पण आपल्याला दिसते का रे ती? नाही दिसत, बरोबर ना. मी म्हणेन पाणी खूप गरम आहे, गरम असं वेगळं काही दिसणार आहे का? नाही, ते आपल्याला स्पर्शाने जाणवणार आहेत. किंवा आपण कल्पना करू की अरे जम्मू काश्मीरमध्ये ना आता बर्फ पडतोय, किती थंड वातावरण झालं असेल हे, असं ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस तुम्ही कल्पना करू शकता ती थंडीची किंवा तिथल्या वातावरणाची, हो की नाही. म्हणजे कल्पना करतो आपण किंवा मग आपल्याला स्पर्शाने जाणवतो, पण त्यांना आपल्याला रेखाटता येत नाही किंवा त्याचं चित्र काढता येत नाही, त्याला आपल्याला रेखाटता येत नाही. ह्यांचा समावेश कशामध्ये होतो बाळांनो? भाववाचक नामामध्ये होतो. आणि या भाववाचक नामामध्ये काय होतं बाळांनो? आपल्याला त्या वस्तूचा किंवा गोष्टीचा शब्दातून काय होतं, त्यांचा भाव कळतो किंवा त्यांचा गुण कळतो, त्यांची अवस्था कळते किंवा त्यांची कृती कळते. समजते? आणि हे सगळ्यात महत्त्वाचं. आता भाववाचक नाम एखाद्या शब्दाला हे जे मी दिलेत हे प्रत्यय ज्यावेळेस लागले जातात, हे प्रत्यय लागल्यानंतर हे जे प्रत्यय हे लागल्यानंतर त्या शब्दाला भाववाचक नाम प्राप्त होतं, म्हणजे त्याचा गुण उतरतो त्या शब्दामध्ये. म्हणजे कोणते कोणते प्रत्यय आहेत बघा, चला. य, त्व, पण, पना, की, गिरी, आई, वि, ता, ई, वा, हे जे एवढे प्रत्यय आहेत हे ज्यावेळेस शब्दाला लागतात आणि त्या शब्दाला मग त्या शब्दाला एखादा गुण प्रकट होतो, त्यातून एखादा भाव प्रकट होतो, त्यावेळेस तो काय बनतो बाळांनो? भाववाचक शब्द बनतो. आता इकडे लक्ष द्या. चला, सौंदर्य. काय सौंदर्य? हा य आला ना, सौंदर्य असं ज्यावेळेस म्हणेन आणि याला य लागलाय, बरोबर, म्हणजे याच्यातून सौंदर्य दिसतंय, एखादी खूप सुंदर आहे आणि त्याला मी य हा प्रत्यय लावलाय सुंदरला, सौंदर्य, बरोबर आहे ना. त्व, कोमलत्व, ममत्व, है की नाही. पण, हळवेपण, बालपण, है की नाही. पणा, हुशारपणा, खूपच हुशारपणा दाखवतोय हा, है की नाही, मग तो पणा. की, गुलामी, गुलामगिरी, है की नाही, वीता, कोमलता वगैरे. म्हणजे हे जे प्रत्यय आहेत हे प्रत्यय ज्यावेळेस शब्दाला लागतात त्यावेळेस त्या शब्दामध्ये त्या भाव उतरला जातो, भाव बनला जातो, त्यावेळेस ते काय बनतात? भाववाचक नाम असे बनतात. समजते का? भाववाचक नाम समजलं का श्वेता? येस. साक्षी, शाहिद? भाववाचक नाम, विशेष नाम समजलं. म्हणजे भाववाचक नाम सुद्धा पण कसे असतात बाळांनो? एकवचनीच असतात, बरं का. ओके. जसे विशेष नामचे एकवचनी आहेत ना, भाववाचक नाम सुद्धा एकवचनी आहेत. आणि हे भाववाचक नाम आणि विशेष नाम कधी कधी विशेष नाम आहेत ना ते, मग ते कधी कधी सामान्य नाम सुद्धा होतात. आणि सामान्य नाम जे अनेक वचनी आहेत, बरोबर आहे ना, ते कधी कधी विशेष नाम सुद्धा बनतात. ते पुढे आपण प्रश्न घेणार आहोत, त्याच्यामध्ये बघ सांगणार आहे मी तुम्हाला. पण इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय सांगायचं, जर भाववाचक नाम आहे तर ते काय होणार आहेत? हे सुद्धा एकवचनी असतात, जसे विशेष नाम असतात तसे. ओके. विशेष नाम कधी असतं? एकाच जातीतील विशिष्ट गोष्टीचा बोध करण्यासाठी, उल्लेख करण्यासाठी आपण काय वापरतो? विशेष नाम वापरतो. भाववाचक नाम एखाद्या वस्तूतील काय भाव किंवा गुण आपल्याला समजतो त्या शब्दातून, त्यावेळेस काय असतं? भाववाचक नाम असतात. समजलं का एवढं किशोर? ओके, चला बघू पुढे. आता इकडे लक्ष द्या. भाववाचक नामाचे 3 गट आहेत. जसं आपण सामान्य नामाचे 2 बघितलं होतं, पदार्थवाचक आणि समूहवाचक, तसे भाववाचक नामाचे सुद्धा 3 गट आहेत. ते कोणते कोणते आहेत ते चला पटकन बघू आपण. पहिला स्थितीदर्शक. पहिला काय? स्थितीदर्शक म्हणजे एखाद्या शब्दातून स्थिती ज्यावेळेस दर्शवली जाते, आता प्रेझेंटेची काय कंडिशन आहे, स्थिती आहे, ही ज्यावेळेस दाखवली जाते त्यावेळेस ते स्थितीदर्शक असतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, गरिबी, लाचारी, हे काय झालं? स्थिती दाखवतात. बाबा अमुक हा व्यक्ती खूप गरीब आहे, मग गरीब हा काय झाला बाळांनो? भाववाचक नाम झाला. पण तो काय दर्शवतोय? तर त्या व्यक्तीची स्थिती दर्शवतोय. ओके. पैसा वाचून माणसे खूप लाचारी पत्करतात, मग लाचारी हे काय झालं बाळांनो? भाववाचक नाम झालं, हो की नाही. आणि भाववाचक नाम काय दाखवतोय? तर स्थिती दाखवतोय. समजलं? पुढचं बघा. दुसरा आहे गुणदर्शक. दुसरं काय आहे? गुणदर्शक. त्याच्यामध्ये बघा प्रामाणिकपणा, लबाडी, ढोंगी, हुशार, म्हणजे काय की याच्यामध्ये गुण दर्शवला जातात, हो की नाही. काय दर्शवला जातो? गुण. त्यावेळेस ते काय होतात? गुणदर्शक असतात. तिसरे बघा कृतीदर्शक. तिसरा भाववाचक नामाचा प्रकार काय आहे?
कृतीदर्शक, याच्यामध्ये कृती दर्शवली जाते. चोरी, चळवळ, बघा चळवळ कृती दिसते, चोरी कृती दिसते, हो की नाही. म्हणजे इकडे लक्ष द्या, भाववाचक नामाचे 3 गट आहेत. पहिला आहे स्थितीदर्शक, ज्याच्यामध्ये स्थिती दाखवली जाते. दुसरा आहे गुणदर्शक, त्याच्यामध्ये गुण दाखवले जातात. आणि तिसरी आहे कृतीदर्शक, याच्यामध्ये कृती काय चालू आहे, कृती कोणती घडलेली आहे, कृती काय दाखवत आहेत हे दाखवलं जातं. ओके, अशा पद्धतीने भाववाचक नामाचे हे 3 गट आहे किंवा प्रकार आहेत. समजलं का हे? ओके, चला बघा, स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक. समजलं? चला, नामाचा उपयोग. आता नाम तर आपण समजून घेतलं, हो की नाही. नाम म्हणजे काय की प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, कल्पित असो, कसेही असो, दिसणारा असो न दिसणारा असो, त्या प्रत्येक वस्तूला, घटकाला आपण ज्यावेळेस नाव देतो त्याला काय म्हणतो आपण? नाम असे म्हणतो. काय म्हणतो? नाम असं म्हणतो. बरोबर आहे ना. मग या नामाचा उपयोग कशासाठी असतो आपण ते पण बघूया. पहिलं बघा, सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग केला जातो. नामाचा उपयोग कसा कसा केला जातो? त्याने काय सांगितलं की सामान्य नाम जे असतं त्याचा कधी कधी काय बाळांनो, विशेष नाम म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. पुढे प्रश्न घेते, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट, विशेष नामाचा सामान्य नामासारखा उपयोग केला जातो. बघा, सामान्य नामाचा विशेष नामासारखा केला जातो. नंतर ते काय म्हणतात की विशेष नामाचा सामान्य नामासारखा उपयोग केला जातो. पुढे बघा, भाववाचक नामाचा विशेष नामांप्रमाणे उपयोग होतो. आणि भाववाचक जे नाम आहे त्याचा सुद्धा कशासारखा उपयोग होतो? विशेष नामासारखा उपयोग केला जातो. नेक्स्ट, साधित नाम. साधित नाम म्हणजे बघा, विशेषण, धातू साधित आणि अव्यय यांचा वापर ज्यावेळेस नामासारखा केला जातो. कोणाकोणाचा? विशेषणाचा, धातू साधितचा आणि अव्ययांचा ज्यावेळेस आपण काय करतो, नामासारखा उपयोग करतो, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं बाळांनो? साधित नाम असं म्हणायचं. ओके, म्हणजे नामाचा उपयोग कशा कशा पद्धतीने होतो तर सामान्य नामाचा विशेष नामासारखा करून घेता येतो, विशेष नामाचा सामान्य नामासारखा करता येतो, भाववाचक नामाचा कोणासारखा सांगितलं? विशेष नामासारखा करता येतो. आणि साधित नामाचा, साधित मध्ये कोण कोण येते तर विशेषण, धातू साधित, अव्यय यांचा सगळ्यांचा वापर आपण नामासारखा करून घेऊ शकतो. ओके, समजतं का हे सगळं? किशोर, जय. ओके, म्हणजे हे झालं नामाचा उपयोग. ओके, चला पुढे बघा. आता आपण प्रश्न घेऊया. ओके, प्रश्न पहिला, प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना जे नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात? चला ऑप्शन बघा, विशेषण, नाम, क्रियापद की यापैकी काहीच नाही. चला पटपट उत्तर द्या मला. काय म्हटलं जातं? प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेमध्ये असणाऱ्या, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेमध्ये असणाऱ्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जे नावं दिले जातात त्यांना काय म्हणतात? विशेषण म्हणतात, नाम म्हणतात, क्रियापद म्हणतात की यापैकी काहीच म्हणत नाही. चला सांगा बरं पटपट, काय म्हणतात? येस साक्षी, व्हेरी गुड. काय म्हणतात बाळांनो? चला सांगा. कार्तिक, श्वेता, व्हेरी गुड. शाहिद, व्हेरी गुड बाळा. जय, व्हेरी नाईस. काय म्हणतात? नाम म्हणतात. बरोबर आहे ना. मी काय सांगितलं? प्रत्यक्ष आहे किंवा कल्पनेतलं आहे, दिसतंय किंवा नाही दिसत, परंतु त्या घटकाला किंवा त्याच्या गुणधर्माला आपण जे नाव देतो त्याला काय म्हणतात? नाम असं म्हटलं जातं. समजलं? येस कार्तिक, व्हेरी गुड बाळा. पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 2. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो त्या नामास काय म्हटलं जातं? त्याने काय म्हटलं बघा, एकाच जातीतील विशिष्ट घटक आणि त्या घटकाला ज्यावेळेस नाव देतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? विशेष नाम म्हणतात, सामान्य नाम म्हणतात, भाववाचक नाम म्हणतात की धर्मवाचक नाम म्हणतात? चला सांगा पटपट मला, काय म्हणतात? श्वेता, व्हेरी
व्हेरी गुड. कार्तिक, सामान्य नाम कसं म्हटलं जाणार बाळा? किशोर, व्हेरी गुड बाळा. कार्तिक, जय, व्हेरी गुड. साक्षी, व्हेरी नाईस बाळा. येस. बघा, एकाच जातीतील विशिष्ट घटक म्हटलं की काय होणार बाळांनो? विशेष नाम होणार. एकच जात म्हटली असेल तर ते सामान्य नाम मध्ये होणार ना. एकाच जातीचं ज्यावेळेस म्हणू आपण त्यावेळेस ते काय होणार? सामान्य नाम होणार. आणि एकाच जातीतील विशिष्ट घटक, हे जी हा जो वर्ग आहे किंवा जात आहे त्यातला एक विशिष्ट घटक ज्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस ते काय होणार बाळांनो? विशेष नाम होणार. काय होणार? विशेष नाम होणार. बरोबर आहे ना? मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? विशेष नाम असणार आहे. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असं म्हणतात. चला, वस्तूमध्ये जो भाव आहे किंवा गुण आहे तो ज्या नामातून व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात, सामान्य नाम म्हणतात, की गुण विशेष नाम म्हणतात, की विशेष नाम म्हणतात? चला पटपट उत्तर सांगा. किशोर, व्हेरी गुड बाळा. साक्षी, साक्षी तीन कस काय बाळा? वस्तूतील भाव. श्वेता, व्हेरी गुड. येस, काय उत्तर असणार आहे? भाववाचक असणार आहे. बरोबर ना? त्यांनी काय म्हटलं? वस्तूच्या अंगातील गुण किंवा त्याचा गुणधर्म किंवा भाव प्रकट करणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? भाववाचक नाम असं म्हणतो. बरोबर आहे ना? चला नेक्स्ट. वाक्य काय म्हणतं बघा. नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते. दुसरं बघा, विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याने अनेक वचनात बदल होत नाही. चला सांगा मला याचं काय असेल बरं? विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही. चला काय असेल हे सांगा पटपट. किशोर, पोलीस होण्यासाठी किती तास अभ्यास केला पाहिजे? कमीत कमी. कोण म्हणते? लांडगे. दिवसातून तुम्ही आता सध्या तरी कमीत कमी 4 ते 5 तास तरी खूप गरजेचे आहेत. पण सध्या तुम्हाला ग्राउंड अति महत्त्वाचं असल्यामुळे तुम्ही दोन्ही टाइम ग्राउंडच करत असणार ना. नाही म्हटलं तरी मिनिमम म्हणते मी 2 ते 2.5 तास, मिनिमम 2 ते 3 तास तुम्ही दिलेच पाहिजे. थोडाफार तरी अभ्यास झालाच पाहिजे नाही का? आणि ज्यावेळेस फिजिकलला तुम्ही क्वालिफाय होईल त्यावेळेस रात्रंदिवस तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. कारण की तुमचं कॉम्पिटिशनच एवढं आहे. बरोबर आहे ना? एका जागेसाठी जर 102, 103 मुलं एका जागेसाठी तुम्ही कॉम्पिटिशनला उतरणार आहात. मग विचार करायचं की आपल्याला किती मोठं काय म्हणतात ते सगळ्या कॉम्पिटिशनमधल्या लोकांना पार करून पुढे जायचं आहे. तुमचं फिजिकलही तेवढं छान असलं पाहिजे, तुमचं ग्राउंडही आणि अभ्यासही. म्हणजे एकामध्ये तुम्ही खूप परफेक्ट आहात आणि अभ्यासात थोडेसे लूज असाल हेही चालणार नाही. त्यामुळे शक्यतो सध्या तरी ग्राउंडवर खूप जास्त फोकस करा आणि कमीत कमी निदान 2 ते 3 तास तरी तुम्ही तुमच्या स्टडीला दिलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यापेक्षा जास्त असावं, पण सध्या 2 टाइम ग्राउंड असल्यामुळे मी कमीत कमी म्हणते. त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही अभ्यास केला तरी तुमच्याच फायद्याचं राहणार आहे. ओके ओके. चला ह्याचं काय उत्तर आहे मला पटपट सांगा. बघा काय म्हणते. नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते. आणि दुसरं काय? विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही. ही दोन्ही उत्तरं काय आहेत? वाक्य चुकीचे आहेत. बघा, सामान्य नाम जे आहे ना ते अनेक वचन जरी असलं, सामान्य नाम हे काय बाळांनो? अनेक वचन जरी असलं तरी त्याचं आपण काय म्हणतो? एक वचन होतंय किंवा एक वचनीसारखा त्याचा वापर केला जातो. बघा, सामान्य नाम बहुधा काय असतं? अनेक वचनच असतं. काय असतं? अनेक वचनात असतं. पण
त्याचा वापर आपण एकवचनी किंवा आपण काय म्हणू विशेष नामासारखा केला जाऊ शकतो. कशासारखा? विशेष नामासारखा केला जाऊ शकतो. त्यामुळे हे दिलेलं वाक्य काय आहे? चूक आहे. पुस्तकातलं एखादं उदाहरण म्हणायचं झालं ना तर बघा, इथे राम आत्ताच नगरहून आला. बघा, हे जे नगर आहे, नगर म्हटलं की शहर, पण शहर म्हटलं की आपण काय म्हणणार? खूप सारे शहर. पण या वाक्यामध्ये हा नगर म्हणजे गाव आहे किंवा तालुका म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, हे अनेक वचन जरी असलं तरी आपण इथे काय त्याचा वापर करणार आहोत? एक वचनासारखा किंवा विशेष नामासारखा त्याचा वापर होणार आहे. म्हणून दिलेलं उत्तर काय असणार आहे बाळांनो? हे वाक्य पहिलं चुकीचं आहे. ओके, आता दुसरं बघा, दुसरं काय म्हणतंय की विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही. विशेष नाम हे एकाच व्यक्तीचं असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही. विशेष नाम हे काय असतं बाळांनो? विशेष नाम एकवचनी असतं. काय असतं? एकवचनी असतं. विशेष नाम काय असतं बाळांनो? एकवचनी असतं. परंतु त्याला कधी कधी आपण काय करतो? सामान्य नामात वापरतो. त्यामुळे ते कसं होतं? अनेकवचनी होतं, नाही का? विशेष नामाचं कधी कधी सामान्य नाम होतं. विशेष नामाचं सामान्य नामामध्ये किंवा रूपामध्ये वापरता येतो आणि ज्यावेळेस ते सामान्य नामामध्ये वापरलं जातं त्यावेळेस ते अनेक वचनात येतं. म्हणजे इथे बघा, आमच्या गावात 3 पाटील होते. मग पाटील हे काय? विशेष आहे, पण आमच्या गावात 3 पाटील होते. मग हे काय झालं बाळांनो? विशेष नाम जरी असलं तरी ते काय झालं? सामान्य नामामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. समजते? दोन्ही चूक आहे. यस बाळा, समजते ना? हे म्हणजे मगाशी जे नामाचा उपयोग आहे फक्त मी डेफिनेशन घेतल्या का? कारण की मला या प्रश्नामध्ये समजून सांगायचं होतं, तेवढा वेळ नाही. ज्यावेळेस आपले बॅच होईल सुरू त्यावेळेस एकुलता एक पॉईंट मी तुम्हाला सविस्तररित्या समजून सांगेन. ओके, सध्या हे आपलं फक्त बेसिकच लेक्चर आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, पुढील वाक्य वाचा. चला, हे उत्तर मला पटपट सांगायचा. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग? आणि वाक्य दुसरं म्हणतंय लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं. ही दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार कोणता? बघा, आंधळ्याला आरशाचा काय उपयोग आणि दुसरं वाक्य आहे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं. या दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार आपल्याला सांगितला आहे, विचारला आहे. ते कोणता आहे बघा? विशेषण साधित आहे, नाम साधित आहे, अव्यय साधित आहे की क्रियावाचक आहे? चला सांगा मला पटपट. कसं असणार आहे? कसं असणार आहे बाळा? हे विशेषण साधित आहे, नाम साधित आहे, अव्यय साधित आहे की क्रियावाचक आहेत? पटपट सांगा चला. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग? आंधळ्याला आरशाचा काय उपयोग? दुसरं वाक्य आहे लबाडाचं जेवण केल्यावरच खरं. हे कसे आहेत सांगा बरं वाक्य मला पटपट. यस साक्षी. आकाश 2. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1, विशेषण साधित. बघा बाळांनो, आंधळा आणि लबाड हे काय आहेत? विशेषण आहेत. म्हणून हे काय असणार आहे? विशेषण साधित असणार आहे. साक्षी हो बाळा, यस, विशेषण साधित आहे. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग? म्हणजे त्यांनी काय सांगितलं की एका माणसाचं, त्यामध्ये विशेष माणसाचं असं सांगितलं की माणसं तर आहे पण कसा आंधळा आहे, बहिरा आहे, चांगला आहे, सुदृढ आहे तर नाही, तो कसा आहे? आंधळा आहे. म्हणजे ते विशेषण आहे, बरोबर आहे. नंतर काय म्हणतात? लबाडाचं आमंत्रण. आमंत्रण तर दिले पण कोणी दिले बाळांनो आपल्याला? तर लबाडाने दिलेलं आहे. मग लबाड काय? विशेषण आहे ना. म्हणून दिलेले हे जे 2 वाक्य ते काय आहेत? विशेषण साधित नामाचे आहेत. समजलं? यस बाळा. चला पुढचं बघा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे मनाला लागेलसे आहे. त्याचे बोलणे काय? मनाला लागेल असे आहे. तर ह्या बोलणे या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. पर्याय 1 आहे सामान्य नाम, दुसरा आहे भाववाचक नाम, तिसरा आहे विशेष नाम आणि चौथा आहे धातू साधित नाम. चला सांगा मला पटपट.
काय असेल बरं आकाश? काय असेल याचं उत्तर? चला सांगा पटपट. येस, व्हेरी गुड आकाश. साक्षी व्हेरी नाईस बाळा. शाहिद, श्वेता व्हेरी गुड. कार्तिक, गजानन कुठे, लक्ष्मण कुठे? येस. संदीप, येस. काय असणार बाळांनो? हे धातू साधित असणार आहे. काय असणार आहे? धातू साधित. आपण साधित नाम बघितलं की नाही? साधित, त्याच्यामध्ये त्यांनी काय विशेषणाचा, अजून काय होतं, अव्यय होते नाही का, क्रियापद होते, यांचं काय करतात ते नामासारखा उपयोग करून घेतात. आता हे धातू साधित आहे, बरोबर आहे ना? धातू साधित आहे. काय धातू साधित? धातू म्हणजे काय सांगितलं होतं ना आपण की क्रियापद, क्रियेचा मूळ जो शब्द आहे, क्रियापदाचा मूळ शब्द त्याला काय म्हणतात? धातू असं म्हणतात. मग बोलणे, बोलणे यातला मूळ क्रियाचा शब्द काय आहे? बोल. आणि बोल हे काय बाळांनो? धातू आहे ना? बोल हा काय आहे? धातू आहे, बरोबर आहे ना? धातू साधित आपण कशा म्हणतो? धातू काय म्हणतात की क्रियावाचक शब्दाचा मूळ शब्द, क्रियेचा मूळ शब्द, त्याला आपण काय म्हणतो? धातू असं म्हणतो. मग बोलणे, हे बोलणे काय आहे बाळांनो? धातू साधित आहे. आणि मग ते नाम आहे म्हणून ते धातू साधित नाम आहे, बरोबर आहे? समजलं का? हे समजते ना? हे येस. बोल हा मूळ शब्द आहे, बोल हा क्रियेचा मूळ शब्द आहे आणि त्याला ने हा प्रत्यय लागला आहे, बरोबर ना? धातू साधित नाम असं आहे. ओके, बोलणे. पुढचा बघा 10वा प्रश्न. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या नामाचं कार्य ओळखा. कुंभकर्ण हा शब्द अधोरेखित आहे बाळांनो. प्रश्न काय म्हणतात की तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या विधानातील अधोरेखित शब्दाच्या नामाचं कार्य ओळखा. बघा काय आहे? विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, सर्वनाम आहे की नाम आहे? सांगा पटपट मला. चला सांगा पटपट. येस, विशेष नाम. व्हेरी गुड. विशेष नाम कसं काय आकाश? शाहिद, विशेष नाम कसं काय बाळा? साक्षी, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुमचा मुलगा काय दिसतोय? कुंभकर्ण. महेंद्र, व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड. सूरज, व्हेरी गुड बाळा. येस. इकडे लक्ष द्या बाळांनो. तुमचा मुलगा, तुमचा मुलगा कसा दिसतोय बाळांनो? कुंभकर्ण दिसतोय. काय दिसतोय? कुंभकर्ण दिसतोय. कुंभकर्ण असं नाही म्हटलंय मी. तुमचा मुलगा कुंभकर्ण आहे असं म्हटलं तर तो विशेष नाम येईल. पण त्यांच्या मुलाला कोणाचं तरी नाव दिलेलं आहे, बरोबर आहे? म्हणजे हा मुलगा हा जो सामान्य नाम आहे, तुमचा मुलगा, तुमच्या मुलाला कोणाचं नाव दिलंय? कोणाची तरी उपाधी दिलेली नाही का कुंभकर्णाची. म्हणजे बघा, कुंभकर्ण हे जे मी म्हणेन, ज्यावेळेस मी कुंभकर्ण म्हणेन ना बाळांनो, इकडे लक्ष द्या. साक्षी आणि अजून कोण होतं ते? श्वेता, एकदा लक्ष द्या बाळांनो. कुंभकर्ण ज्यावेळेस मी म्हणेन कुंभकर्ण, कुंभकर्ण आता हे नाव झालं, त्यावेळेस हे काय होणार? विशेष नाम होणार. समजा एखादा मुलगा आहे आणि मी त्याला म्हटलं की अरे ह्याचं नाव कुंभकर्ण आहे, बरोबर आहे? अमुक या व्यक्तीचं नाव कुंभकर्ण आहे, त्यावेळेस ते काय होणार आहे? विशेष नाम होणार आहे. पण हा कुंभकर्ण जो इथे वापरलेला आहे, कुंभकर्ण म्हणजे काय बाळांनो? की झोपणारा माणूस नाही का, झोपाळू व्यक्ती. म्हणजे कुंभकर्ण कसा? 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचा. म्हणजे फार आळशी किंवा झोपाळू व्यक्ती असेल आपण त्याला काय म्हणतो? कुंभकर्णच आहे असं आपण म्हणतो, हो की नाही? हा, म्हणजे इकडे लक्ष द्या. कुंभकर्णाचा जो गुण आहे, कुंभकर्णाचा जो गुण आहे तो यांच्या मुलामध्ये आहे, बरोबर आहे ना?
श्वेता, कुंभकर्ण जो आहे त्यांचा याचा गुणधर्म त्यांच्या मुलामध्ये आहे. म्हणजे तो जो विशेष नाम आहे, कुंभकर्ण हा जो विशेष नाम आहे त्याचा वापर त्यांच्या मुलाला दर्शवण्यासाठी ज्यावेळेस केला, विशेष नामाचा वापर ज्यावेळेस एखादा गुणधर्म दाखवण्यासाठी, एखादी स्थिती दाखवण्यासाठी वापर केला जातो, त्यावेळेस तो विशेष नाम राहत नाही. त्यावेळेस ते काय बनतं बाळांनो? सामान्य नाम बनतं. त्यावेळेस ते काय बनतं? सामान्य नाम बनतं. म्हणजे कुंभकर्ण जरी विशेष नाम असलं, परंतु त्याचा उपयोग या वाक्यामध्ये काय झाला आहे बाळांनो? सामान्य नामासारखा झालेला आहे. समजलं? बघा, आपण नामाचं मध्ये बघितलं होतं की विशेष नाम हे कधी कधी सामान्य नामासारखे वापरले जातात. त्याचं हे उत्तर आहे किंवा त्याचं हे एक्झाम्पल आहे. कुंभकर्ण हे विशेष नाम तर आहे. कुंभकर्ण ज्यावेळेस मी एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणून सांगितलं त्यावेळेस ते विशेष नाम आहे, परंतु कुंभकर्णाचा गुण कोणाशी तरी जोडलेला आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे किंवा कुंभकर्ण नाव कोणातरी मी जोडलेलं आहे, त्यावेळेस ते काय होणार आहे बाळांनो? त्यावेळेस ते सामान्य नाम असं होणार आहे. ओके, म्हणजे आता मी समजा इथे असं म्हटलं, त्याची बहीण तर शूर्पणखाच आहे, असं मी म्हणते. त्याची बहीण तर शूर्पणखाच आहे, बरोबर आहे. मग काय होणार आहे? शूर्पणखा जरी विशेष नाम असलं तरी ते काय होणार आहे बाळांनो? सामान्य नाम होणार आहे. किंवा आमचा भाऊ तर काय म्हणतात, कर्णच आहे, असं ज्यावेळेस मी म्हणेल आमचा भाऊ कर्णच आहे, माझा भाऊ तर आहे पण तो कसा म्हणते बाळांनो? कर्ण आहे. म्हणजे कर्णाचं नाम माझ्या भावाला दिलं, कर्णाचा गुण माझ्या भावाला दाखवत आहे, म्हणून ते काय झालं? विशेष नाम जरी असलं तरी ते सामान्य नाम सारखं झालेलं आहे. आणि मगाशी जे म्हटलं मी की आत्ताच राम नगरहून आला, बरोबर. मग नगर हे जरी सामान्य नाम असलं, बरोबर आहे ना, तरी काय होणार आहे बाळांनो? तिथे मी पर्टिक्युलर गावासारखं किंवा शहरासारखं वापरल्यामुळे ते सामान्य नाम असून सुद्धा ते विशेष नामासारखं वापरण्यात आलेलं आहे. समजलं का बाळांनो? अच्छा, अजून एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 10वा आहे. बघा, इकडे लक्ष द्या. आता हे पण महत्त्वाचं आहे. बघा, श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेषण वाक्याचा नामवाक्यात रूपांतर करा. या विशेषण वाक्याचा नामवाक्यात रूपांतर करा. चला सांगा पटपट, मी समजून सांगते, मग नंतर काय असणार आहे. व्हेरी गुड सूरज मोहोड. ओके, व्हेरी गुड बाळा. लक्ष्मीकांत व्हेरी नाईस. साक्षी व्हेरी गुड. शाहिद व्हेरी नाईस बाळा. कार्तिक येस. इकडे लक्ष द्या. विशेषण थोडक्यात कसं ओळखायचं बाळा? विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल माहिती सांगतो, पण तो कशी माहिती सांगतो? अधिकची माहिती सांगतो. कशी माहिती सांगतो? अधिकची माहिती सांगतो. मुलगा हे नाम आहे, पण कसा? हुशार मुलगा. म्हणजे नामाबद्दल त्यांनी काय केली बाळांनो? अधिक माहिती सांगितली. मग विशेषण जेव्हा असतं ना, तेव्हा त्याच्या मागे किंवा पुढे काय असतं? नाम असतं. विशेषण ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याच्या मागे किंवा पुढे काय असणार आहे? नाम असणार आहे, बरोबर आहे ना. आता इकडे लक्ष द्या. श्रीमंत माणसांना त्याने काय म्हटलंय? श्रीमंत. श्रीमंत माणसांना. आता इकडे लक्ष द्या. माणूस हा काय आहे बाळांनो? नाम आहे. आणि नामाबद्दल अधिक माहिती काय सांगतात त्यांनी की तो कसा माणूस आहे? श्रीमंत माणूस आहे. म्हणजे श्रीमंत हे काय झालं बाळांनो? विशेषण झालं. काय झालं? विशेषण. म्हणजे दिलेलं वाक्य कसं आहे? विशेषण वाक्य आहे. कसं आहे? विशेषण वाक्य आहे. बघा, या विशेषणाच्या शेजारी कोण आहे? नाम आहे, बरोबर आहे ना. म्हणून ते काय झालं? विशेष नाम. आता त्यांनी आपल्याला सांगितले की त्याचं काय बनवायचं? आपल्याला नामवाक्य बनवायचं आहे. मग ते नामवाक्य काय असणार आहे? श्रीमंतांना गर्व असतो. काय असणार आहे? श्रीमंतांना गर्व. श्रीमंतांनाच म्हणजे काय की श्रीमंत माणसांनाच त्याचा गर्व असणार आहे. हो, ऑनलाईन क्लासेस चालू होणार आहेत बाळा आमचे. रेकॉर्डेड बॅचेस असणार आहे. निवृत्ती तुमचे ऑफलाईन. हो बाळा, ऑफलाईन आहे आमची श्री अकॅडमी. अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे. निराला बाजार छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची ऑफलाईन पोलीस भरतीची बॅच आहे आणि येत्या 1 मे पासून दुसरी परत आमची बॅच सुरू होणार आहे. त्यामुळे म्हणते मी, ज्यांना पोलीस भरतीसाठी लवकरात लवकर जॉईन करायचं असेल त्याने श्री अकॅडमी लवकरात लवकर जॉईन करा. ओके, इकडे लक्ष द्या.
श्रीमंतांना, काय म्हटलंय? श्रीमंतांना म्हणजेच काय? श्रीमंत माणसांना. मग दिलेलं वाक्य हे जे विशेष नाम आहे त्याचं नामवाक्य काय असणार आहे? श्रीमंतांना गर्व असतो. श्रीमंत माणसे म्हटलं का काय येणार बाळांनो? हे विशेषण येणार. गर्व हा विशेषण आहे. श्रीमंत माणूस हे नाही येणार, हे काहीच नाही येणार, फक्त हाच येणार आहे. श्रीमंतांना गर्व असतो. ओके, चला अशा प्रकारे आपलं आजचं नामावरचं लेक्चर पूर्ण झालेलं आहे. सगळ्यांना समजलं असेल. बरं, चला उद्या आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.